मम्मी आज काय बनवतेस? हे देख शेतांशी ताज्या मिरच्या आणलेन। मग मिरचीचा काय बनवतेस? गावरान मिरचीचा झणझणीत ठेचा बनवणार आहे। चकोट लागेल काय? अरे तू फक्त खायचं काम कर रे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। मिरचीच्या ठेच्याला लागणार साहित्य आहे मिरची, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे, तेल, जिरा, मीठ। चला आता चूल पेटवून घेते। आता तवा तापत ठेवताय। आता तव्यावर मिरची भाजून घेऊया। आता मिरच्यांसोबतच शेंगदाणे आणि लसूण पण भाजून घेऊया। आता मिरची काढून घेते। आता शेंगदाणे आणि लसूण एकत्र भाजून घेते। आता या भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाण्यांना तेलावर जिऱ्याची फोडणी देऊया। आता चवीप्रमाणे मीठ टाकते। चला आता या सगळ्याचा पाट्यावर ठेचा करून घेत आहे। मी पाटो स्वच्छ धुवून घेतलोय। तुमच्या अंगे पाटोनी वरट नसलो ते मिक्सरला वाटून घ्या। आता जसे कोथिंबीर टाकताय। चला तर रोटी पण गरम करून घेतलेली आहे। चल चल आता खायला बस। हो बसताय बसताय। तर अशा प्रकारे तयार आहे आपला गावरान मिरचीचा झणझणीत ठेचा। मस्तपैकी शेतावरती आम्ही आलेलो आणि मम्मीला मी बनवायला सांगितलं तो म्हणजे मिरचीचा ठेचा। तर आपण आता टेस्ट करूया तो कसा झालाय। तो मला माहिती आहे भारीच झाला असेल। या इट्स गुड। मस्त आणि कांदा नाही खाल्लं तर कसं चालेल? कांदा खा कांदा खा।
कडक रे कॉम्बिनेशन. तर मित्रांनो तुम्ही देखील नक्की ट्राय करा हा गावरान मिरचीचा ठेचा. आणि मी तर संपवणारच आहे डिश, पण तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि कशी केली ते सांगा. मी तर संपवतोयच, तर तुम्ही पुन्हा एकदा ही रेसिपी बघून घ्या आणि कशी केली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला पोरांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.